से कटके. आनंदानी घर भरले आपले प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते मन कधी ते दुःख इथे साहते घर सारे सुखी नाहते ही कुसुमायची वडिलांच्या छायेची घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. I'm so happy for you, Jano. आय एम ऑल्सो हॅपी. कारण माझ्या हॅपीनेसचं रिझन तू आहेस. आता मी केक लावणार. इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता या बाईला घेऊन जा. या बाईनेच पप्पांचा खून केलाय. ताब्यात घे ना. नाहीये इथे कशाला आलेत? मी कुठे जाणार नाहीये. मी कुठे जाणार नाही. सोडा मला. हे जास्त बडबड करायची नाही. चल सांगितलं ना. सोडा म्हटलं ना मी. चल म्हटलं ना. तुम्हाला माहितीये का तुम्ही कोणाला हात लावला? मी नगराध्यक्ष आहे. गाडे पाटील घराण्याची थोरली सून आहे मी. मी नाही येणार कुठे. एक शब्दही काढायचा नाही तोंडातून. चल मुकाट्याने. मॅडम, तुमच्यावर खुनाचा आरोप आहे आणि त्या विरोधात ठोस पुरावा देखील आहे आमच्याकडे. तुम्ही नगराध्यक्ष असाल किंवा कोणी असाल, कायद्यासमोर सर्व समान असतात. नीलांबरी वहिनी, आजपर्यंत तुम्ही तुमच्या सत्तेचा आणि पैशांचा वापर करून वाटेल तशा वागला. सगळ्यांना आपल्या तालावर नाचवलं, पण आता नाही. आता तुमची सुटका नाही. आणि गाडे पाटलांचं नाव तर तू घेऊच नकोस. तुझा आणि आमचा संबंध आता संपलाय. तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. सोडा मला. सोडा. अधिराज सोडा म्हटलं ना मला. म्हणते ना. अधिराज तुम्ही तरी समजावून सांगा ना. मला नका घेऊन जाऊ ना. आपलं इतकं वर्षाचं नातं हो. तुम्ही एक संधी द्या ना मला. विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू? माझ्या वडिलांचा जीव घेतलायस तू. तुला या गुन्ह्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आजी 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 एकदा माफ करा प्लीज प्लीज. आजी समजून सांगा ना. तुम्ही हे पण नाही ऐकत. सोडा मला. सोडा म्हटलं ना आजी. हो ना आई, तुम्ही समजा ना. सिद्धू तू तरी समजून सांग ना. सिद्धू. नीलांबरी गाडे पाटील. 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 प्लीज शांत व्हा सगळे. एक मिनिट शांत व्हा. सिद्धू दादा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि नीलांबरी गाडे पाटील यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. संपतराव साहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलं. आमचे ते आधार होते आणि या बाईने त्यांचा खून केला. तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. नीलांबरी गाडे पाटील. हाय नीलांबरी गाडे पाटील. हाय नीलांबरी गाडे पाटील. हाय. प्लीज शांत व्हा सगळे. एक मिनिट शांत व्हा सगळे. सिद्धिराज गाडे पाटील, नगराध्यक्ष नीलांबरी गाडे पाटील यांच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यांना अटकही करण्यात आली आहे. ही बातमी खरी आहे का? हो, ही बातमी खरी आहे. तुम्हाला त्यांच्या गुन्ह्याची आधीपासूनच कल्पना होती का? त्यांनी याआधी देखील संपतराव आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केलाय. खरं आहे का ते? असं कळलंय आम्हाला.
एका बाईच्या चुकीमुळे सगळ्या पक्षाचं नाव बदनाम झालं. नाहीतर काय, मला वाटतंय ज्या घरात एवढी मोठी गुन्हेगार सून म्हणून आणली जाते ते घराणंच कसलं. हे बघा, निलंबरीसारखी गुन्हेगारी वृत्ती ही अनेक माणसांमध्ये असते या जगात. आता ते गुन्हा का करतात, कशावरून करतात, या सगळ्याचं नियंत्रण खरं तर जाणून घेणं कठीण आहे तसं. पण म्हणून संपूर्ण घराणं गुन्हेगार आहे असं म्हणणं योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे ना, त्यांना असा दोष देणं. गाडे पाटील घराणा कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालत नाही. त्यामुळे आम्ही स्वतः पोलिसांना इथे बोलवलं आणि निलांबरी वनीन त्यांच्या हवाले केले. आणि माझी खात्री आहे की निलांबरी वनींना त्यांच्या पापांची शिक्षा नक्की मिळेल. सिद्धिराज गाडे पाटील कशावरून निलांबरी गाडे पाटील यांच्यावर लावलेले आरोप हे त्यांच्याबद्दल असणाऱ्या द्वेषामुळे, राजकीय असूयेमुळे करण्यात आलेले नाहीयेत. म्हणजे नक्की म्हणायचं आहे काय तुम्हाला? नाही, गावात अशी चर्चा सुरू आहे की तुमची बायको भावना ही निलांबरी मॅडम यांच्या विरोधात जिंकली नाही, त्यांना नगराध्यक्षपद मिळालं नाही आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप केलेत, त्यांना खोट्या प्रकरणात तुम्ही अडकवले. तुम्हाला कळतंय तुम्ही काय प्रश्न विचारताय? काय वाटेल ते, म्हणजे तुम्हाला देतोय संधी म्हणजे काय वाटेल ते प्रश्न विचारताय तुम्ही? नाही, गावात अशी चर्चा सुरू आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि डॉक्टरांनी देखील संपतरावांचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे असं स्टेटमेंट देऊनही मग हा खुनाचा आरोप का करण्यात आलाय? कशावरून? यामागे तुमचा काही छुपा स्वार्थ नाहीये. काय वाटेल ते प्रश्न विचारताय तुम्ही आता? अहो, हे काय बोलताय तुम्ही? गाडे पाटलांच्या घराने आधार गमावलाय. जे गेले ते वडील होते आमचे, आणि वडिलांच्या मृत्यूचं भांडवल का करू आम्ही?